नमस्कार, लेखणी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। हे चित्र पाहत आहात आपण नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मंदाना येथील शाळा क्रमांक 3 मराठी जिल्हा परिषद शाळा आहे ही 3 क्रमांकाची, ज्याची बातमी आपण आताच नुकताच साजरा झाला सण, राष्ट्रीय सण प्रजासत्ताक दिवस। या दिवशी प्रजासत्ताक दिवसाचा जो अवमान करण्यात आला, जो झेंडावंदनाचा अवमान करण्यात आला, राष्ट्रगायनाचा अवमान करण्यात आला, तर या शिक्षकांवर योग्य अशी कारवाई करण्यासाठी नंदुरबार जिल्हा आदिवासी बांधवांची जे बिरसा फायटर संघटना आहे, या संघटनेमार्फत गट शिक्षण अधिकारी शहादा यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांवर तात्काळ देशद्रोहाची कार्यवाही अशी व्हायला पाहिजे। कारण एका चॅनलच्या माध्यमातून असे सुद्धा उघड झालेले आहे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार की 10 वर्षापासून या ठिकाणी प्रजासत्ताक दिवस आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्यता दिवस हा साजरा केला जात नाही। म्हणजे हे फक्त नावापुरते शिक्षक आहे आणि शिक्षणाचा सत्यानाश यानं करणं लावला असून विद्यार्थ्यांना ही देशभक्तीवर कोणत्याच प्रकारची माहिती हे पुरवत नाही। आणि विशेष म्हणजे तिरंगा न फडकविणे म्हणजे हा शुद्ध देशद्रोह आहे। तिरंग्याचा अवमान, राष्ट्रीय ध्वजाचा अवमान, प्रजासत्ताक दिवसाचा अवमान या करणाऱ्यांवर तात्काळ अशी कार्यवाही होणे गरजेचे असून यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात यावा व यांना निलंबित करण्यात यावं, तात्काळ यांच्यावर कायदेशीर अशी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्सचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुशील कुमार पावरा यांनी आपल्याला ही माहिती दिलेली आहे। बघूया यांची एक बाईट। तोपर्यंत बघत रहा लेखणी शास्त्र न्यूज। नंदुरबार जिल्हा विशेष प्रतिनिधी दगडू निकुम यांची रिपोर्ट। जय हिंद, जय संविधान। 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषद शाळा मंदाणे क्रमांक 3 तालुका शहादा या शाळेमध्ये झेंडावंदन न करणाऱ्या मुख्याध्यापकांवरती व शिक्षकांवरती कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन आज आम्ही माननीय गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती शहादा यांना आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे दिलेला आहे। 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन व 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हे आपले भारत देशाचे राष्ट्रीय सण आहे। या राष्ट्रीय सणाच्या दिवशी देशभरात सर्वच शासकीय खाजगी शाळांमध्ये, संस्थांमध्ये, महाविद्यालयांमध्ये सर्व कर्मचारी, शिक्षकवृंद, विद्यार्थी हे झेंडावंदन करून हे सण मोठ्या उत्साहात साजरा करतात। परंतु नंदुरबार या आदिवासी बहुल जिल्ह्यात शहादा तालुक्यातील मंदाणे येथील ज्या भागामध्ये आदिवासी विद्यार्थी शिकतात, ज्या शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थी शिकतात, त्या शाळेमध्ये गेल्या 10 ते 15 वर्षापासून झेंडावंदनच केलं जात नाही आहे अशी धक्कादायक बाब समोर आलेली आहे। विशेष म्हणजे या शाळेमध्ये हे जे शिक्षक आहे हे स्थानिक शिक्षक आहेत असं सांगण्यात येत आहे। हे कधी शाळेत येतात, कधी शाळेत येत नाही, शाळेला कायम कुलूप लावलेला असतो, अशाही तक्रारी पालकांनी केलेल्या आहेत। 26 जानेवारी 2025 रोजी देशभर झेंडावंदन सुरू असताना मंदाणे या शाळेमध्ये, या शाळेच्या गेटला, शाळेला अक्षरशः कुलूप लावलेलं ग्रामस्थांना दिसलं। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सर्व शाळांना स्पष्ट आदेश आहेत की 26 जानेवारी 2025 रोजी सर्व शाळांमध्ये झेंडावंदन करण्यात यावं। परंतु या वरिष्ठांचा आदेश सुद्धा हे शिक्षक मानत नाहीत का? एवढे हे माजले आहेत का? असाही प्रश्न निर्माण होतो। या बाबत त्यांच्यावर कोणत्या प्रकारचा दबाव आहे हे सुद्धा चौकशीत समोर येणं गरजेचं आहे। परंतु त्यांनी जी केलेली चूक आहे ही एक माफ न करण्यासारखी चूक आहे, देशद्रोहासारखी ही चूक आहे। म्हणून या मुख्याध्यापक व शिक्षकांवरती तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी आम्ही माननीय गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती शहादा व माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे आमच्या निवेदनाद्वारे केलेली आहे। जय हिंद, जय भारत।